नमस्कार, मी सी ए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि सेल्फ मास्टरी या व्हिडिओ सिरीजमधल्या भाग 5ला आपण सुरुवात करूया. आणि आज आपण बोलणार आहोत टेक चार्ज ऑफ युअर बॉडी. म्हणजेच काय तर आपल्याला आपल्या शरीराची जबाबदारी घ्यायची आहे. कशी सुरुवात करूया. आणि आजचा विषय आपण 2 भागात मांडायचा आपल्याला. म्हणजे मी ते 2 भागात तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की कशी आपण आपल्या शरीराची जबाबदारी घ्यायची आहे. ते यशस्वी बनायचं असेल, सक्सेसफुल बनायचं असेल तर तुम्हाला तुमच्या शरीराची जबाबदारी घ्यायला लागेलच. पाहूया कसं. पहिलं आहे लगेच इन्स्टंटली आपण आपल्या बॉडीचा चार्ज कसा घेऊ शकतो. तुम्ही पाहिलं असेल की काही वाईट आपल्या आयुष्यात घडलं, काही वाईट बातमी आली किंवा आपल्याला हवं तसं नाही घडत असेल तर तुम्ही पाहाल आपली बॉडी एकदम डाऊन होते. आपण एक शरीर आपलं असं गळून जातं, थकल्यासारखं वाटायला लागतं, आपण नर्वस होतो, नाराज व्हायला लागतो, आपला मूड पूर्णपणे चेंज होतो, आपण एकदम डाऊन फील करायला लागतो. तर अशा वेळी इन्स्टंटली लगेच काय करू शकतो आपण. तर लगेच पाहिजे तुम्ही जिथे असाल बसला तर उठून उभे राहा. उठून असं उभे राहा आणि लगेच यस आय कॅन डू इट, मी करू शकतो. किंवा असं काहीतरी पॉझिटिव्ह लगेच व्हायब्रेशन्स असे काहीतरी विचार आणा. म्हणजे एक वॉर्मअप. आपण खेळाडू बघा कसं, किंवा आपण स्वतःही काही गोष्टी करताना, व्यायाम करताना किंवा काही करताना आपण वॉर्मअप करतो. तो वॉर्मअप का करतो आपण. आपलं एक शरीर बॉडी गरम करण्यासाठी, एक चार्जअप करण्यासाठी. तर हे गरजेचं आहे. अशा वेळी ज्यावेळी आपण आपली काही गोष्टींमुळे डाऊन फील करायला लागतो त्यावेळी असं लगेच इन्स्टंटली आपल्या बॉडीचा चार्ज घेता येतोय का ते बघा. तर ते केलं तर तुम्हाला पूर्णपणे एक काय म्हणतो ना आपण, एका थोडा वेळ ठीक आहे की आपण असे काही गोष्टींमुळे आपण एकदम डाऊन फील करतो. ते थोडं फील करणंही महत्त्वाचं आहे, पण ते हेवी नाही झालं पाहिजे तुमच्यावरती. त्या फिलिंग्स, त्या भावना तुमच्यावरती कंट्रोल करायच्या आधीच तुम्ही त्याच्यावरती कंट्रोल मिळवला पाहिजे. आणि तो करण्यासाठी हा एक लगेच उपाय आहे इन्स्टंटली, की तुम्ही उभे राहा आहात तिथे, जस्ट चाला इकडे तिकडे, थोडंसं बॉडी हे करा. की कसं असतं, स्ट्रॉंग बॉडी इज इक्वल टू स्ट्रॉंग माइंड, हे लक्षात ठेवा. तर हा झाला लगेचचा उपाय. जेव्हा आपल्याला आपल्या शरीराची जबाबदारी घ्यायची आहे त्याच्यातला आपण हा पहिला भाग पाहिला, लगेच काय करू शकतो आपण. तर आता आपण दुसरा भाग बघूया. आणि तो आहे कायमचं आपल्यामध्ये आपल्याला बॉडीचा चार्ज घ्यायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे की परमनंटली आपल्याला चेंज आणायचं आहे. परमनंटली आपल्याला आपल्या बॉडीवरती चार्ज मिळवायचा आहे, कंट्रोल मिळवायचा आहे. तर तो कसा. तर तो नित्य नेमाने योगा सुरू करा, व्यायाम करा, चालायला जा, धावायला जा, सायकलिंग करा. जेवढा फिजिकल मुवमेंट्स तुम्हाला सकाळ सकाळी करता येईल त्या तुम्ही करायला सुरुवात करा. हे हॅबिट्स, ह्या सवयी लावून घ्या. म्हणजेच काय तर हळूहळू परिवर्तन होऊन कायम तुमच्यामध्ये तो बदल येईल. तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या माइंडमध्ये, तुमच्या मेंदूला त्याचा उपयोग होईल. हा कायमचा. म्हणून मी बोललो ना, हे 2 भागात काय आहे तर एक लगेच इन्स्टंट आपल्याला फरक पडण्यासाठी, की आपण काही गोष्टी झाल्या आणि आपण एकदम कधी कधी एकदम डाऊन होऊन जातो आणि त्यावेळी आपल्याला चार्जअप करायचं असेल तर इन्स्टंटली आपण काय करू शकतो हे मी थोडक्यात सांगितलं. आणि एक कायमचं आपल्यामध्ये ते पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स, ती सकारात्मकता आपल्याला डेव्हलप करायची असेल तर तुम्हाला योगा, व्यायाम, फिजिकल ॲक्टिव्हिटीला पर्याय नाही. ते करायलाच हवं. कारण का आजकालच्या आपल्या डिजिटल युगात असू दे किंवा कंटाळा म्हणू नका, वेळ मिळत नाही आहे म्हणू नका. वेळ तुम्हालाच काढायचा आहे तुमच्या, आणि हे तुम्ही तुमच्यासाठी करताय. शरीर एक मंदिर आहे. ते मंदिरामध्ये जाऊन देवाचं उपासना वगैरे जे तुम्ही करतात ते चांगलंच आहे, ते करा. पण त्याच्या आधी हे मंदिर तर बघा. ह्या मंदिरात जो देव आहे त्याची तर उपासना करा. आणि ती तुम्ही तसंच करू शकता.
आणि मला स्वतःला मी जेव्हा 3 वर्षापूर्वी, आता 3 वर्ष कंप्लीट होत आहेत, मी योगा घरच्या घरी बेसिक सगळे प्रकार करतो आणि शिकलो आहे. एवढा फरक जाणवतो आहे की मी गेल्या 20 वर्षात काही जे करू शकलो नाही, जेवढी प्रोडक्टिव्हिटी अनुभवू शकत नाही आहे ना, तेवढी ही मी या 3 वर्षामध्ये आता अनुभवायला लागलो. एवढा ट्रिमेंडस फरक पडतो योगामुळे. आणि काय होतं, आपल्याकडे बऱ्याच त्याला आपण हसण्यावरती नेतो आणि बरेच कारणं आपण काही गोष्टी सांगतो, प्रोफेशनलिझम, हे ते, बॉडी आता वय झालं, फ्लेक्झिबिलिटी नाही. नाही, मी तर वयाच्या 38व्या 39व्या वर्षी सुरुवात केलं ना. उलट एवढी फ्लेक्झिबिलिटी आता ऑटोमॅटिक येते, सवय लागते. मलाही काही शरीराला सवय नव्हती माझ्याही, पण ती झाली, ती क्रिया घडत गेली. आणि हा परमनंट चेंज आणण्याची ती क्रिया होती. मी यात माझा काही मोठेपणा सांगण्याचा प्रयत्न करत नाही आहे, पण हा माझा स्वतःचा अनुभव जो आला चांगला, त्याबद्दल मी ते शेअर करतो. आणि मला वाटलं की ह्या भागामध्ये आपण ते शेअर करावं. आणि म्हणून सांगतो आहे, योगा सुरू करा. तुम्ही वयाचे 5 वर्षाचे असो किंवा 90चे असो, तुम्ही एकदम बेसिकला बेसिक योगा सुरू करू शकता आणि तुमच्या नेहमीच्या आपल्या सवयींमध्ये त्याला अंतर्भूत करू शकता. आणि ते खूप महत्त्वाचं आहे. तर आजचा आपला भाग होता, तुमच्या शरीराची जबाबदारी स्वतः तुम्ही घ्यायची आहे. टेक चार्ज ऑफ युअर बॉडी. हे लक्षात घ्या, याच्यावर प्रयत्न सुरू करा. कसा वाटला आजचा भाग तेही सांगा, कमेंट करा. आवडलं तर लाईक करा आणि हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त शेअरवर क्लिक करायचं आहे. आणि माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरती आपण मिशन डिजिटल भारत ही मराठी एक व्हिडिओ सिरीज आपण सुरुवात केली आहे. हिंदीमध्ये मिशन व्यक्तित्व भारत हे चालू केलं आहे. आपल्याला एक कॅरेक्टर बनवायचं आहे, एक आपलं व्यक्तित्व चांगलं घडवायचं आहे, जे व्यक्तित्व एक परिपूर्ण असण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे एक डोळस व्यक्तिमत्व, मोटिवेशनल प्रेरणादायी व्यक्तिमत्व, त्याच्यानंतर आध्यात्मिक असेल, असं सर्व बाजूने सर्वसमावेशक व्यक्तिमत्व आपल्याला घडण्याचं आहे. आणि त्या व्हिडिओ सिरीजमधले विषयही आपले तसेच असणार आहे. आणि हा सेल्फ मास्टरीचा तर एक आहेच, हा वर्षभर आपला असा चालू राहील. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, पहा काय काय व्हिडिओज आहेत त्याच्यावरती. नक्की तुम्हाला काही ना काहीतरी त्याच्यातून मिळेल अशी मी आशा बाळगतो. आणि इथेच थांबतो. पुन्हा भेटू आपल्या सेल्फ मास्टरीच्या पुढच्या भागासोबत. तोपर्यंत नमस्कार.